गोलंदाज देखील सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावरती. प्रथमेश तर चला सुरुवात करायची. यस टायमर लावला जाईल. अगदी 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांकरिता. सलामीचा गोलंदाज सज्ज झालाय प्रथमेश. टीम भोकरी संघाकडनं सलामीची जोडी आली मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि त्याच्या साथीने जोडला गेलाय विशाल. 4 षटकांचा हा सामना असेल. सुरुवात झाली आहे. यावेळेस पहिला चेंडू अगदी कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल. संघाचा धावफलक ओपन केले जाईल धावसंख्या 1 न. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी अगदी कव्हर पॉइंटला चेंडू पुश केला जातोय. चेंडू वेध गेली सीमारेषेला तोपर्यंत दुसरी धावण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पार पडला जातोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांकडनं. विशाल आणि वेदांत चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 3. तर भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या टीम मुसारणे संघाकरिता. विकी हुकुमते यांच्याकडे या शुभेच्छा येतात. यावेळेस चांगल्या चेंडूच्या हाताळणी भन्नाट वेगाने चेंडू स्वार केला होता. उचली थोडी जास्त दिली होती. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. अगदी चांगली गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. गोलंदाज प्रथमेश सज्ज झालाय. चांगल्या चेंडूची हाताळणी आडव्या बॅटने फटका सजवलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा. होईल सीमारेषा पार. चौकार. धावा येतील 4. धावफलक 4 धावेने पुढे लोटलं जाईल 7 या धावसंख्येवरती. चांगल्या चेंडूची हाताळणी अगदी निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज प्रथमेश याच्याकडनं. यावेळेस देखना फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वेध नक्कीच घेतोय सीमारेषेचा. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न अगदी यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 धावे पुढे लोटलं जाईल बिनबाद 9 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी देखील म्हणावी लागेल टीम मुसारणे संघाकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 9 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी देखील झाली आहे गोलंदाज प्रथमेश यांच्याकडनं. अगदी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. टायमर लावलं जातं या ठिकाणी. 20 मिनिटांचा कालावधी असेल. नवीन गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजी मार्गावरती देवेश.
पहिल्या षटकाचं समाप्तीकरण झालंय आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त 9. देवेश दाखल झालाय गोलंदाजी मार्गावरती. अगदी चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल गोलंदाज देवेश याच्याकडनं. पुनर्श एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. वारंवारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय गोलंदाज देवेश याच्याकडनं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस आणखीन एक चांगल्या चेंडूची हाताळणी. अगदी कमालीची गोलंदाजी करतोय परंतु पंचांचा इशारा येतोय. तटस्थ पंच एकनाथजी डगळे सर. अगदी वाईट चेंडूचा इशारा आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. बिनबाद 11. यावेळेस पुनर्श एकदा पंचांना विचार करावा लागेल. सलगचा दुसरा चेंडू खराब हाताळला गेलाय गोलंदाज देवेश याच्याकडनं. सुरुवातीचे 2 चेंडू कमालीचे हाताळले होते. अगदी निर्धाव चेंडूचा हाताळणी केली होती गोलंदाज देवेश यानं. त्यानंतर सलग 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपात हाताळले गेले. धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता परंतु चांगल्या चेंडूची हाताळणी. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. देवेश सज्ज झालाय. देवेश टू विशाल. यावेळेस अडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. फटका फसलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अगदी एकच धाव खर्च केली जाईल. अगदी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज देवेश. धावफलक थांबवलं गेलंय. यावेळेस मोठा फटका सजवला गेलाय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय 6 धाव्यांकरिता. षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका सजवला गेलाय फलंदाज वेदन याच्याकडनं आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या धावसंख्येवरती. अगदी शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज देवेश सज्ज झालाय. देवेश टू वेदांत. 5व्या चेंडूवरती बिग ब्लास्ट हल्ला चढवला गेलाय गोलंदाज देवेश याच्यावरती. पुनर्श एकदा देवेश सज्ज होईल. देवेश टू वेदांत. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी. अगदी पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव खर्च केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. यावेळेस अडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. पुनर्श एकदा पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. त्यानंतर गोलंदाजाला सूचना दिली जाईल 1 बाउन्स चेंडूची. यानंतरचा जर चेंडू अतिउचलताना आदळला तर सरळ नो करा दिला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल या ठिकाणी. अगदी या ठिकाणी वाईटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते.
तर यस पंच वाईट चेंडू असेल, अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव खर्च केली जाईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. देवेश सज्ज झालाय. देवेश टू वेदांत. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळली, देखना फटका आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक चांगली झेल. माघारी यावं लागेल फलंदाज देवेश याला. पंचांकडनं इशारा येईल षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. एक गडी बाद 21 या धावसंख्येवरती. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. गुड्डू शेठ भोईर यांच्याकडनं हे पारितोषिक असेल. गोलंदाज देवेशच्या करिता. तर नवीन गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्गावरती धनंजय येतोय. नवीन फलंदाज देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये, भावेश. धनंजय टू विशाल. चांगला फटका, पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला. यावेळेस चुकी झाली आणि त्यावरती एकदा घेण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पार पाडला जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावफलक एका धावेने पुढे लुटलं जाईल. एक गडी बाद 22 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलंय. एक गडी बाद 22. पुनर्ष एकदा धनंजय सज्ज झालाय. धनंजय टू भावेश. नवीन फलंदाज झालाय टीम मुसारने संघाकडनं. चांगल्या चेंडूची हाताळणी, देखना फटका सजवलाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावफलक एका धावेने पुढे लोटलं जाईल. 23 या धावसंख्येवरती. यावेळेस अडव्या बॅटनं फटका सजवलाय फायनलच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुनर्ष एकच धाव खर्च होईल. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय परंतु चांगली फिकी म्हणावी लागेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या जाऊन पोचेल. एक गडी बाद 24 या धावसंख्येवरती. धनंजय आलाय तिसऱ्या षटकाकरिता. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ चांगल्या पद्धतीने केलाय. केवळ एक धाव खर्च केली आहे. अजूनही येणारे 3 चेंडू असतील या तिसऱ्या षटकातील. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता. अगदी चांगल्या चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज धनंजय याच्याकडनं. चला विनर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिले. लगेच कॅन्स 11 चेंजगर, जय बजरंग सोनटक्के, आई गावदेवी मेढे 11, नित्य साई गणेशपुरी ब, जय बजरंग वडवली, श्री जय गणेश सारमाल आणि विनर टीम अशा 7 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. सर्वच टीमचे कॅप्टन आपण लगेचच या, कारण आपण ड्रॉ करणार आहोत आणि हा सामना इनिंग ब्रेक इन द टॉस देखील करायचा आहे. त्याच अनुषंगाने 7चे 7 विनर टीम आपण याकडचे लक्ष द्या. 6 संघाचे कॅप्टन या आणि चालू असेल सामना त्याचे दोन्ही टीममॅन या गोष्टीकडे लक्ष द्या. यावेळेस चांगल्या चेंडूच्या हाताळणी मिड विकेटच्या एरियामध्ये चेंडू खुलून काढला जातोय. एकदा पण पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज धनंजय याच्याकडनं. अगदी 3 षटकांचा खेळ समाप्तीकरण झालंय. धावफलकाची धावा लागल्या त्या. एक गडी बाद 26.
भोकरी टीमसाठी आर्यन पडवल आणि कॉमेंटेटर रोहित गोरले यांच्या वतीने शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच रोहित गोरले आणि आर्यन पडवल. तर शेवटचं आणि अंतिम षटक या पहिल्या इनिंगचं. हरेश सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. हरेश टू विशाल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. 1 गडी बाद 26 या धावसंख्येवरती टीम विहान 11 मुसारने संघाचं. हरेश सज्ज झालाय. हरेश टू विशाल. यावेळेस सुरुवात थोडीशी खराब झाली म्हणावी लागेल गोलंदाज हरेश याच्याकडनं. वाईट चेंडूचा इशारा आलाय तटस्थ पंच. थोडीशी खराब सुरुवात झाली गोलंदाज हरेश याच्याकडनं. यावेळेस फुलटच चेंडू होता. मोठा फटका सजवायचा होता परंतु सजवता आला नाही. त्या देखील चेंडू निघून चाललाय. 4 धावेंकरिता चौकार. चिंचगर संघ उपस्थित नाही. आपला कॅप्टन या त्वरित. यावेळेस आणखी एक मोठा फटका लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. चेंडू निघून चाललाय. 6 विजय- धावेंकरिता Thank you. षटकार. विजय संघाला बाय मिळाली. इथे जो संघ विनर होईल त्याला बाय मिळाली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये त्याने प्रवेश मिळवलाय. नित्य साई गणेश आणि विपक्षामध्ये जय बजरंग सोनटक्के. पहिला सामना कॅप्टन लगेच रेडीवर आपण टॉस करणार आहोत. दुसरा सामना आहे जय बजरंग वडवली आणि विपक्षामध्ये मेढे आई गावदेवी मेढे 11 असा हा दुसरा सामना. आणि तिसरा सामना जय गणेश शारमाल आणि विपक्षामध्ये कियान शिलेवन चिंचगर असा हा तिसरा सामना असेल. सो आता लगेच आपण टॉस करणार आहोत. नित्यसाई गणेशपुरी विपक्षामध्ये जय बजरंग सोनटक्के. 3-3 षटकाचे हे सर्व सामने असेल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि प्रत्येक संघाने वेळेमध्ये सामने कंप्लीट करण्यासाठी सहकार्य करा. तर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी येतोय नवीन फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 गडी बाद 37 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या इनिंगचा. हरेश सज्ज झालाय. ऋषी आलाय नवीन फलंदाज. तर या विकेटकरिता गुड्डू भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येतोय. गोलंदाज हरेश यांच्याकरिता. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी जय बजरंग सोनटक्के संघाने जिंकलाय. डिसिजन टील पेंडिंग लगेचच आपण सांगून द्या डिसिजन आमच्यापर्यंत. यावेळेस मोठा फटका सजवलाय आडव्या बॅटनं आणि त्यावेळेस क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय परंतु एक सोप्पा झेल सोडला जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडला जाईल. धावफलक 2 धावेने पुढे लोटलं जाईल. 2 गडी बाद 39 या धावसंख्येवरती. गोलंदाजी स्वीकारली आहे. टॉस जिंकून जय बजरंग सोनटक्के संघाने नित्यसाई गणेशपुरी बी संघ बॅटिंगसाठी आपण रेडी राहायचं आहे. यावेळेस पुनर्ष एकदा मोठा फटका बिग ब्लास्ट. चेंडू निघून चाललाय. 6 धावेंकरिता षटकार.
उचेल 45 या धावसंख्येवरती. अगदी शेवटचा चेंडू असेल. हरेश सज्ज झालाय. हरेश टू ऋषी. चांगल्या चेंडूची हाताळणी. भन्नाट वेगाने चेंडू स्वार केला होता, परंतु एक धाव पळून पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न आणि यावेळेस गडी बाद होईल. एकच धाव जमा होईल धावफलकावरती. धावफलक एका धावने पुढे लोटले जाईल 46 या धावसंख्येवरती. चला 3 विकेट्स भोकरी संघाच्या खेळाडूने मिळवल्या. त्यासाठी गुड्डू भोईर यांच्या वतीने, गुड्डू शेठ भोईर यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचा प्राईज आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा प्राईज. भोकरी संघ सामना कंप्लीट झाल्यानंतर आपण ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आहे. जयपतंग सोनटक्के संघ फिल्डिंग स्वीकारली आहे आणि विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळाला अर्थातच नित्यसाई गणेशपुरी बी. दुसरा सामना असेल जय बजरंग वडवली विपक्षामध्ये आई गावदेवी मेढे 11 आणि तिसरा सामना कियांश 11 चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल जय गणेश शर्माल. तर चला टीम मुसरणे संघ मैदान सजवून घ्यायचं. येणारे 24 चेंडू आणि विजयाकरिता 47 धावा. सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश आणि त्याच्या साथीने जोडला जाईल संदेश. 24 चेंडू 47 धावा. सलामीचा गोलंदाज देखील सज्ज झालाय भावेश घोडविंदे. 24 चेंडू आणि 47 धावा. तर चला सुरुवात करायची आहे. मैदान सजवले गेले टीम मुसारणे संघाकडनं. सलामीचा गोलंदाज सज्ज झालाय भावेश. सलामीला फलंदाज झालाय संदेश आणि त्याच्या साथीने जोडला गेलाय प्रथमेश. तर भावेश सज्ज झालाय सलामीचा गोलंदाज. भावेश टू संदेश. येणारे 24 चेंडू आणि विजयाकरिता 47 धावा. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा फटका.
अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक टप्प्याखेर चेंडू निघून चाललाय 4 धाव्यांकरिता चौकार. लागेल टीम भोकरी संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा जमा केल्यात. यावेळेस भावेश सज्ज होईल. भावेश टू संदेश. यावेळेस आणखीन एक मोठा फटका. चेंडू निघून चाललाय 6 धाव्यांकरिता बिग ब्लास्ट षटकार. तर या षटकाराकरिता गुड्डू भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा होतोय फलंदाज संदेशाच्या करिता. तर त्या षटकार आणि चौकार सुरुवातीच्या पहिल्या चेंडू ते 4 धावा जमा झाल्या. त्याकरिता देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जो षटकार मारलाय त्याकरिता देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे गुड्डू भोईर यांच्याकडनं. भावेश सज्ज झालाय. भावेश टू संदेश. यावेळेस आणखीन एक देखणा फटका, परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. सुरुवातीचे 2 चेंडू पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट 4 धावा आणि दुसरा चेंडू देखील 6 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा खर्च झाल्यात गोलंदाज भावेश याच्याकडनं. 47 धावांचा पाठलाग करत आहे टीम भोकरी संघ. यावेळेस आणखीन एक दर्जेदार फटका. लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये चेंडू वेध घेतोय सीमारेषा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकदा पळून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. दुसरीसाठी प्रयत्न केला होता फलंदाज प्रथमेशानं, परंतु संदेशाने एका धावावरती समाधान मानलंय. धावफलक एका धावने पुढे लोटलं जाईल 11 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा फटका सजवत होता आडव्या बॅटनं. भन्नाट वेगानं चेंडू स्पार केला होता गोलंदाज भावेशानं. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक थांबवले गेले 11 या धावसंख्येवरती. यावेळेस आडव्या बॅटनं फटका सजवलाय फायनलच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा. एकदा पळून पुन्हा दुसरीसाठी प्रयत्न. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने 2 धावा पळून पूर्ण केले जातील. धावफलक 2 धावेने पुढे लोटलं जाईल 13 या धावसंख्येवरती. अगदी पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीकरण झालंय आणि धावफलकाची धावा लागल्यात बिनबाद 13. येणारे 18 चेंडू आणि 34 धावा. विशाल सज्ज झालाय नवीन गोलंदाज टीम मुसारने संघाकडनं. 18 चेंडू. विशाल सज्ज झालाय. विशाल टू संदेश. सुरुवात होईल दुसऱ्या षटकाला टीम मुसारने संघ. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात चेंडू. मोठा फटका सजवलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये 6 धावांकरिता षटकार. यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येतंय.
यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी, पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. अगदी उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज विशाळच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट हल्ला चढवला गेलाय फलंदाज संदेश याच्याकडनं, जो वैयक्तिक 5 चेंडूंनी 17 धावांची गळी करतोय. यावेळेस आणखीन एक मोठा फटका, बिग ब्लास्ट मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल 6 धावांकरिता. षटकार. आणि या षटकाराकरिता देखील गुड्डू भोईर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक जमा केले जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. फाईनलेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण नक्कीच दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू वेध घेईल. 4 धावेंचा चौकार. पुनर्ष एकदा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा केले जाते गुड्डू भोईर यांच्याकडनं. यावेळेस आणखीन एक देखणा फटका, बॅटची कडा, चेंडू निघून चाललाय. थर्डमॅन रिझन कर 4 धाव्यांकरिता चौकार. पुनर्ष एकदा गुड्डू भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस या ठिकाणी जमा केले जाते. चौतीस या धावसंख्येवरती. यावेळेस बिग ब्लास्ट लॉंग अपच्या रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय 6 धाव्यांकरिता. षटकार. पुनर्ष एकदा 500 रुपयाचं या ठिकाणी क्रॅश जमा केले जाते गुड्डू भोईर यांच्याकडनं. चाळीस या धावसंख्येवरती. विजयाकरिता फक्त 7 धाव्यांची आवश्यकता असेल. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता, अगदी कमी गतीचा चेंडू. चांगल्या चेंडूची हाताळणी केली गोलंदाज विशाल्यानं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय बिनबाद D11 भोकरी संघाचं 40 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू 7 धावा. नवीन गोलंदाज दाखल झालाय किरण. चांगल्या चेंडूची हाताळणी, बॅटची कडा, अगदी परंतु निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका सजवलाय. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू निघून चाललाय. बिग बिग ब्लास्ट 6 धाव्यांकरिता. षटकार. आवश्यकता असेल.
यावेळेस स्फिजिटचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. अगदी चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळेस आणखीन एक मोठा फटका, क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालंय. अगदी लॉंग ऑनच्या रिझन मध्ये माघारी जावं लागेल फलंदाज प्रथमेश याला. एका धावेची आवश्यकता असेल विजयाकरिता टीम D11 भोकरी संघाला. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, नानू. किरण सज्ज झालाय. एका धावेची आवश्यकता असेल. किरण टू नानू. चांगल्या चेंडूची हाताळणी, देखना फटका, चेंडू वेध गेली सीमारेषेचा. एक टप्प्याखेर होईल सीमारेषा पार, चौकार आणि विजय होईल टीम D11 भोकरी संघ. तर या टीम भोकरी संघ संदेश आपल्याला विनंती असेल आपण यायचे मॅन ऑफ द मॅच करिता.